हॅलो, चित्रा रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण मिसळपाव कशी बनवायची त्याची रेसिपी आपण बघणार आहोत. त्यासाठी मी इथे अर्धा किलो मोड घेतलेली आहे. त्यात 1 चमचा हळद आणि 1 चमचा मीठ टाकून थोडी उकळू द्यायची आहे. तोपर्यंत त्यासाठी लागणारा आपण मसाला बनवूया. एक मी बारीक चिरलेला मोठा कांदा भाजून घेत आहे. आता इथे लालसर कांदा परतवून झालेला आहे, तो बाहेर काढून ठेवूया आपण. आता 2 चमचे वाळलेली धने भाजून घेऊया. 4-5 लवंग आणि 2 विलायची टाकून भाजून घेऊया. त्यात बारीक चिरलेला एक मोठा टोमॅटो भाजून घेत आहे. आता इथे सर्व मसाला भाजून घेतल्यानंतर मिक्सरमधून आपण बारीक करून घेऊया त्याची वाट. आता हे सारण मी वाटून घेतलेले आहे. त्याची मसाल्याची पेस्ट बनवलेली आहे. आता आपण त्याकरिता लागणारा सारण बनवूया. इथे मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. इथे मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. आता 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं टाकलेलं आहे. आता आपण वाटून ठेवलेले वाटण टाकायचं आहे तेलामध्ये. छान वाटण परतवून घ्यायचं आहे. तेलामध्ये छान वाटण परतून घेऊया. लसूण आल्याची पेस्ट टाकूया. लसूण आल्याची पेस्ट छान होऊ द्यायची आहे तेलात. मी इथे 2 चमचे तिखट घेतलेले आहे, लाल मिरची. तुम्हाला जास्त तिखट हवे असेल तर तुम्ही जास्त पण लाल मिरची टाकू शकता. 1 चमचा हळद टाकलेली आहे. 2 चमचे धणेपूड टाकलेली आहे. 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे. तर हा सर्व मसाला तेलामध्ये होऊ द्यायचा आहे. थोडं पाणी टाकूया मसाला जळू नये म्हणून. आता तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकूया. इथे मसाला आपला तयार झालेला आहे तेलामध्ये. मी इथे मोठ टाकत आहे आणि मोठेचं पाणी जे निथरलेलं आहे ते पण टाकायचं आहे यात. मी इथे
मोठमधून निथरलेलं पाणी टाकलेलं आहे. ते पाणी फेकून द्यायचं नाही, टाकायचं असते. आणखी पातळ रस्सा व्हावा म्हणून पाणी टाकलेलं आहे. आता इथे आपल्या मिसळ पावासाठी लागणारा रस्सा तयार झालेला आहे. छान टेस्ट यावी म्हणून कसुरी मेथी पण टाकूया. आता पावाला आपण मधून काप देऊन तुपामध्ये शेकून घेऊया. काप न देता पण पूर्ण पावाला आपण तूप लावून शेकवू शकतो. हिरवी कोथिंबीर टाकूया. आपल्या इथे मिसळ पावासाठी लागणारा रस्सा तयार झालेला आहे. तव्याला थोडं तूप टाकून, तव्यावर तूप टाकून आपण पाव शेकूया. पलटून घेऊया पावाला. इथे पाव आपले तयार झालेले आहे शेकून. मिसळ पावाला आपली तयार झालेली आहे. मी इथे प्लेटमध्ये थोडा रस्सा काढला, त्यात जाड शेव टाकलेली आहे मिसळ पावाला लागणारी. मोठ टाकलेली आहे. बारीक शेव, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, आणि थोडा पातळ रस्सा टाकलेला आहे. बघा, आपली मिसळपाव तयार, झणझणीत अशी मिसळपाव तयार झालेली आहे. आवडल्यास ही रेसिपीला सबस्क्राईब आणि लाईक करा. थँक्यू.